नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.3 चा पहिला प्रश्न सोडविणार आहोत। या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न दिलेले आहेत। प्रत्येक वेळेस रेडियस आणि हाईट दिलेली आहे। रेडियस आणि हाईट दिलेली असता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचा आहे। सोडूया। पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला। रेडियस दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर अँड हाईट 8 सेंटीमीटर। आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे, सरफेस एरिया नाही, येथे आपल्याला व्हॉल्यूम काढायचे आहे। वी नो फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच। व्हॅल्यू पायची 22/7, आरची व्हॅल्यू 10.5 स्क्वेअर इंटू एच, एचची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर। 22/7 हे 10.5 आपण 2 वेळेस लिहू, कारण स्क्वेअरमध्ये असल्याने, इंटू 8, 7चा भाग जाईल, 7 1 7.3 राहतील, 7 5 35, म्हणजे 22 इंटू 1.5 इंटू 10.5 इंटू 8। हे जर आपण पूर्ण सोडवलं तर आपलं व्हॉल्यूम आपल्याला मिळून जाईल। 22/1.5 रफमध्ये करू आपण इकडं। 22 इंटू 1.5 डायरेक्ट 15 मल्टिप्लाय करू, 0.1 नंतर, म्हणजे 33 येईल, इंटू 10.5, 33ला 10.5 न मल्टिप्लाय करू आपण, किंवा 0 न मल्टिप्लाय, 3 न मल्टिप्लाय, ॲडिश, ओके, 0.1 नंतर, म्हणजे 346.5 इंटू 8, अजून याला 8 न मल्टिप्लाय करू, 8 न मल्टिप्लाय केलं, 0 2 7 27.1 नंतर, म्हणजे आन्सर येईल आपलं 2772 युनिट। आपलं सेंटीमीटर दिलं आहे, हे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम असल्यामुळं सेंटीमीटर क्यूब। देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज 2772 सेंटीमीटर क्यूब। हा पहिला प्रश्न झाला आपला। दुसरा प्रश्न, रेडियस दिली आणि व्हॉल्यूम दिलं आहे, फक्त फॉर्म्युल्यात किमती टाकायच्यात। व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू सेम फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर इंटू एच। पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर 2.5 स्क्वेअर इंटू एचची व्हॅल्यू 7। 22/7 इंटू 2.5 इंटू 2.5, स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळेस लिहिलं, आणि इंटू 7। 7 7 कॅन्सल होतील, फक्त 22 इंटू 2.5 इंटू 2.5 राहील, बरोबर आहे। याचं आपल्याला माहीत आहे, म्हणजे 25चा स्क्वेअर 625, पॉईंट फक्त 2 नंतर येईल, ही 1 आणि 1, म्हणजे 6.25। आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावे लागेल, रफमध्ये करू आपण। 6.25 इंटू 22, पॉईंटचा विचार करायचा नाही गुणाकार करताना, आन्सर काढल्यानंतर पॉईंट ठरवायचा कुठे द्यायचा ते। 22 डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करू शकतो, किंवा 2 न करा, 2 5 10, पुन्हा 2 असल्यामुळे सेम फिगर येतील,
0.05731 पॉईंट 1-2 नंतर 1-2 म्हणजे 137.50 लिहिला नाही तरी चालेल. ओके, युनिट आपलं मीटर आहे म्हणून क्युबिक मीटर म्हणजे मीटर क्यूब होईल. मीटर क्यूब लिहू शकतो आपण, किंवा आपण क्युबिक मीटर असंही लिहू शकतो. ओके, मीटर क्यूब युनिट लिहायचं. तिसरा प्रश्न आपला रेडियस दिली आणि हाईट दिली, व्हॉल्यूम काढायचा. फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच 22/7 इंटू आरची व्हॅल्यू 4.2 स्क्वेअर आणि इंटू एचची व्हॅल्यू 5. 22/7 4.2 कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण 2 वेळेस लिहू. 7 नाही, 7 1 7, 7 सखून 42 म्हणजे 22 इंटू 0.6 इंटू 4.2 आणि इंटू 5 राहील. बरोबर आहे, हे पूर्ण आपल्याला सोडावं लागेल. 22 इंटू 0.6, 22 इंटू 0.6 हे जर आपण केलं 2 3 1 0 न 0 0 होईल. आन्सर येईल 231.1 नंतर म्हणजे 13.2 राहील. आता 13.2 आन्सर आलं, याला 4.2 न आपण मल्टिप्लाय करू. 4.2 न मल्टिप्लाय करू. 2 2 4, 2 3 6, 1 2. ओके, 4 2 8, 4 3 12, 4 1 4 आणि 5 ही ॲडिशन घेऊ. आता इंटू 5 अजून आलेल्या आन्सरला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. पॉईंट आपला 1 2 अंकानंतर 1 2 म्हणजे पॉईंट इथे येईल. आपला आन्सर येईल आपलं 277.2 हे झालं आपलं आन्सर. युनिट लिहिणार आपण सेंटीमीटर असल्यामुळं क्युबिक सेंटीमीटर क्यूब. चौथा प्रश्न आपण सोडू. चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला रेडियस दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर वी नो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. पायची व्हॅल्यू 22/7, आर इज गिवन 5.6 स्क्वेअर आणि इंटू एच इज गिवन 5. 22/7 5.6 स्क्वेअर असल्यामुळं 5.6 इंटू 5.6 आणि इंटू 5 ॲज इट इज. 7चा भाग जाईल 0, 7 7 8 56. बरोबर आहे, म्हणजे 22 इंटू 0.8 इंटू 5.6 इंटू 5. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 22 इंटू 0.8 हे सोडू आपण, भाग देता येईल. 0 ने मल्टिप्लाय केला आपण तर 0 0 राहील म्हणजे 671.1 नंतर म्हणजे 17.6 येईल. 17.6. आता याला मल्टिप्लाय करणार आपण 5.6 न इंटू 5.6 6 5 10 इंटू
ॲडिशन आपण घेतली तर 658.9.12 म्हणजे 98.56 पुन्हा इंटू 5 अजून इंटू 5 करावं लागेल याला 0.8249.12 नंतर 2 नंतर म्हणजे हे आन्सर येईल आपलं 492.80 नाही लिहिलं तरी चालेल. युनिट आपलं सेंटीमीटर असल्यामुळं क्युबिक सेंटीमीटर, कारण हे व्हॉल्यूम आहे म्हणून क्युबिक सेंटीमीटर येईल. हेन्स व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज, प्रत्येक वेळेस असं सेंटेन्स लिहावं लागेल, सेंटीमीटर क्यूब. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.